नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या मराठी चॅनलवर. आज आपण अशा एका परंपरेबद्दल बोलणार आहोत जिथे देव मंदिरात बंद नाही, जिथे भक्ती गाजत नाही तर वाहत राहते आणि जिथे माणूस चालत चालत देवापर्यंत पोहोचतो. आजचा आपला विषय आहे वारकरी संप्रदाय. एक असा संप्रदाय जो महाराष्ट्राच्या मातीमध्ये, माणसांच्या श्वासात आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या पावलांमध्ये जिवंत आहे. वारकरी म्हणजे नेमकं कोण? वारकरी हा शब्दच खूप काही सांगून जातो. वारी करणारा तो वारकरी. जे लोक दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीला पंढरपूरला जातात, विठ्ठलाचं नाव ओठावर ठेवतात आणि आयुष्य साधं जगतात, ते म्हणजे वारकरी. वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त देवपूजा नाही, तो आहे जीवन जगण्याचा मार्ग. इथे जात, पात, पैसा, पद कशालाच किंमत नाही. इथे माणूस माणूस म्हणून ओळखला जातो. वारकरी संप्रदायाचा केंद्रबिंदू आहे पंढरीचा विठ्ठल. पण इथे विठ्ठल म्हणजे फक्त देव नाही, तो आहे आईसारखा माया करणारा आणि मित्रासारखा जवळचा. वारकरी देवाला म्हणतो, तू माझा आहेस आणि मी तुझा आहे. म्हणूनच विठ्ठल उंच सिंहासनावर बसलेला नाही, तर कमरेवर हात ठेवून सामोर उभा आहे. वारी म्हणजे फक्त चालणं नाही, वारी म्हणजे मन साफ करणं. दिंडी चालते, पावसात, इन्हात, चिखलात, पण चेहऱ्यावर तक्रार नाही. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, सगळे एकाच रांगेत ज्ञानोबा माऊली म्हणत चालतात. वारी शिकवते, थांबायचं नाही. जरी पाय दुखले तरी श्रद्धा सोडायची नाही. वारकरी संप्रदायाला दिशा दिली संतांनी. ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, देव ग्रंथात नाही, तो माणसात आहे. संत नामदेवांनी जातीभेदाला नकार दिला. एकनाथ महाराजांनी अपमानालाही प्रेमानं उत्तर दिलं. आणि तुकाराम महाराजांनी सरळ शब्दात सांगितलं, देव मिळतो तो अहंकार सोडल्यावर. या संतांनी लोकांना लढायला शिकवलं नाही, तर माणूस बनायला शिकवलं. वारकरी संप्रदायाचे काही सोपे पण खोल विचार: साधं जीवन, सतत नामस्मरण, अहंकाराला जागा नाही, सगळे समान, कर्म करा, फळ देवावर सोडा. इथे कोणी मोठा नाही आणि कोणी लहान नाही. इथे माणसाचं मोल त्याच्या भक्तीनं ठरतं. आज मोबाईल, सोशल मीडिया, धावपळ या सगळ्यात माणूस थकलेला आहे. पण वारीत गेल्यावर आजही माणसाला शांतता मिळते. कारण वारकरी संप्रदाय आजही शिकवतो, थांबा, स्वतःकडे पहा आणि मनाशी बोला. वारकरी म्हणजे डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात टाळ आणि ओठावर नाम. तो कुणाला दुखवत नाही, तो कुणाला कमी लेखत नाही. तो चालत असतो, पण मन स्थिर असतं. मित्रांनो, वारकरी संप्रदाय हा फक्त धर्म नाही, तो आहे माणुसकीचा वारसा. आज जर आपल्या आयुष्यात थोडी नम्रता आली, थोडा संयम आला आणि थोडं समाधान मिळालं, तर समजा आपण वारकरी विचार समजून घेतला आहे. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मराठी माणसांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच मराठी मातीच्या आणि मराठी माणसाच्या विषयांसह. पुंडलिका वरदा हरी विठ्ठल.